नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। NMMS परीक्षा जी इयत्ता 8वी मध्ये घेतली जाते त्याच्यामधील बौद्धिक क्षमता चाचणीचे लेक्चर आपण बघत आहोत। आजचं आपलं 8वं लेक्चर आहे। ज्या विद्यार्थ्यांनी 7 लेक्चर पहिली बघितली नसतील तर ती सुद्धा बघून घ्या। आपला दुसरा चॅप्टर चालू आहे, त्याचं नाव आहे अल्फाबेट सिरीज, म्हणजेच इंग्रजी अक्षर मालिकेवरती आधारित हे प्रश्न आहेत। टाइप तिसरा आहे, हा कितवा टाइप आहे? टाइप तिसरा। ह्याच्यामध्ये काय आहे तर पुढील प्रश्नामध्ये क्रमाने कोणतं पद येईल ते पर्यायातून निवडायचं आहे। तर आपण जास्त वेळ न घालवता आपल्या टॉपिकला चालू करूया। मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतोय की तुम्ही पहिल्यांदा सोडवण्याचा प्रयत्न करा, जर सुटत नसेल तर त्याचं सोल्युशन तुम्ही बघा। तर पहिल्या प्रश्नापूर्वी मी तुम्हाला सांगतोय, मी शेवटला टेस्ट देतोय, ती टेस्ट सुद्धा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्याची उत्तरं कुठे द्यायची? कमेंट मध्ये त्याची उत्तरं द्यायचीत। तर जो कोण विद्यार्थी बघूया टेस्ट सोडवतोय आणि बरोबर उत्तर देतोय ती, तर आपण चालू करूया लेक्चरला। काय दिलंय बघा ह्याच्यामध्ये, हे व्हायबिलिटी हे एक पद आहे, पहिलं पद म्हणा। WDM हे दुसरं पद, TGG तिसरं पद, PKB हे चौथं पद आणि प्रश्नचिन्हाच्या जागी जे पद येणार आहे ते पर्यायातून आपल्याला निवडायचं आहे। हे अशा पद्धतीचं प्रश्न आहेत। अशा पद्धतीचं तीन क्वेश्चन तरी येतात 3 मार्कला। त्यामुळे 3 मार्कासाठी आपण हे पूर्ण टॉपिक बघायचा आहे। वायचा नंबर किती असतोय? तर वायचा नंबर 25, बी चा नंबर किती असतोय? 2 असतोय, टी चा नंबर 20 असतोय। मी प्रत्येकाचा नंबर कशा पद्धतीने पाठ करायचं ह्याची सुद्धा ट्रिक सांगितलेली आहे। ते नंबर ABCD चे जे असतात ते पाठ करून घ्या। डब्ल्यू चा नंबर 23 हा पाठच ठेवायचा, डी चा नंबर 4, एम चा नंबर 13, टी चा नंबर किती असतोय? T20 स्पर्धा, जी चा नंबर 7, जी चा नंबर 7, नंतर पी चा नंबर 16, के चा नंबर 11, किंग्स 11 पंजाब, बी चा नंबर 2। ह्याच्यावरून तुम्हाला क्लिअर समजते। जे बघा हे पहिल्या पदामधील पहिला अक्षर, या दुसऱ्या पदामधील हे पहिला अक्षर, तिसऱ्या पदामधील हे पहिला अक्षर, चौथ्या पदामधील हे पहिला अक्षर आणि आता हे 5व्या पदामधील म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी त्या पदामधील कुठलं अक्षर येईल हे आपण काढायचं। मग बघा व्हायचा नंबर किती आहे? 25 आहे। ह्याचा नंबर डब्ल्यूचा किती आहे? 23 आहे। म्हणजे काय? 2 वजा केलेला आहे, 2 वजा केलेला आहे। नंतर 23 आणि इथं 20 दिसते बघा टीचा नंबर, म्हणजे तुम्ही म्हणाल 3 कमी केलेला आहे। 20 आणि इथं 16 दिसते म्हणजे 4 कमी करलेले आहे। मग आता 16तून तुम्ही 5 कमी करा, 16तून 5 कमी केल्यानंतर 11 येते। मग 11व्या नंबरला कुठलं लेटर येते, कुठलं अक्षर येते? तर के, किंग्स 11 पंजाब। म्हणजे पर्याय आपल्याला के न चालू असणार। ते 2 पर्याय आहेत बघा, KQW आणि KPX, या दोन्हीपैकी एक आपलं उत्तर येणार आहे। त्यानंतर काय बघा, हे जे मधलं अक्षर, प्रत्येक पदामधलं मधलं अक्षर यांचा संबंध आपण आता घ्यायचा। बी चा नंबर किती आहे? 2 आहे, 2 आणि डी चा नंबर किती आहे? 4, म्हणजे 2 मिसळलेला आहे, 2 अधिक 2 4, त्यानंतर 4 आणि इथं 7 झालंय, 4 अधिक 3 7 केलेला आहे, इथं 11 झालेला आहे, 7 अधिक 4 11 आणि 11 अधिक आता 5 करायला पाहिजे, 11 अधिक 5 16 आणि 16व्या नंबरला कुठलं लेटर येते? पी, प्रिन्स, पी येते। म्हणजे ऑप्शन मध्ये KP कुठं आहे? तर ऑप्शन 4 मध्ये आहे, म्हणजे 4 हेच त्याचं बरोबर उत्तर आहे। पुढे सोडवायची सुद्धा काही गरज लागत नाही, त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हे आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा कशा पद्धतीने सोडवायचा तो बघा। या बी चा जे नंबर आहे B2, ई चा नंबर 5 आहे, एच चा नंबर 8 आहे, के चा नंबर 11 आहे, एन चा नंबर 14 आहे, क्यू चा नंबर 17, टी चा नंबर 20, डब्ल्यू चा नंबर 23 आणि झेड चा नंबर 26 आहे। प्रत्येकाचे नंबर पाठ करा। कशा पद्धतीने पाठ करायचं ती ट्रिक सुद्धा सांगितलेली आहे, अनेकदा सांगतोय, ते पाठ हे झालंच पाहिजे। तर बघा हे झालं पहिलं पद, हे जे आहे हे पहिलं पद, हे जे आहे हे दुसरं पद, हे जे आहे तिसरं पद आणि आपल्याला चौथं पद काढायचं आहे। म्हणजे ऑप्शन मधील एक कुठलं ना कुठलं तरी त्याचं उत्तर हे आहे। बघा हे जे बी चा नंबर आहे, ह्या बी चा नंबर किती आहे? 2 आहे, ह्या के चा नंबर किती आहे? 11 आहे आणि ह्या टी चा नंबर किती आहे? 20 आहे। म्हणजे पहिल्या पदामधील हे पहिलं अक्षर बी, दुसऱ्या पदामधील हे पहिलं अक्षर के आणि तिसऱ्या पदामधील हे पहिलं अक्षर टी, ह्यांचा संबंध लावायचा। ह्यांचा काहीतरी बघा लॉजिक ह्यांच्यावरून लावायचं। 2 आणि 11, 2 आणि 11 किती झालेला आहे? तर अधिक 9 झालेला आहे। 2 आणि 11 अधिक 9, 11 अधिक 11 आणि 20 ह्यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? तर 11 आणि 9 मध्ये अधिक 9 चा फरक आहे। मग 20 मध्ये सुद्धा अधिक 9 करा, 20 मध्ये अधिक 9 केल्यानंतर किती येते? तर 29 येते, 29। मग 29 नंबरला कुठलं लेटर आहे? तुम्ही म्हणाल ABCD सपते कुठं? एबीसीडी जी आहे
ती झेड पर्यंत सपते आणि झेडचा नंबर 26 आहे. झेडचा नंबर 26 आहे. बघा हे झेड दिसते त्याचा नंबर 26 आहे. इथं खाली लक्ष द्या, झेडचा नंबर 26 आहे. मग एबीसीडी तर इथं सपते आणि तुम्ही तर म्हणताय की 29 नंबरचं लेटर, तर काय करायचं, झेडला नंबर द्यायचा 26, ए ला 27. आता परत आणि ए पासून सुरुवात करायची. ए ला 27, बी ला 28 आणि सी ला 29. म्हणजे 29 नंबरचं लेटर येणार इथं सी. आणि सी न कुठला ऑप्शन चालू आहे, ऑप्शन क्रमांक 2. आणि ऑप्शन क्रमांक 2च त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढे सोडवायची सुद्धा गरज लागत नाही. म्हणजे एवढ्या फास्ट आपल्याला उत्तर सुटतात जर आपल्याला एबीसीडीचे क्रमांक पाठ असतील तर. बघा तुम्ही सोडवून बघा त्याचं बरोबर उत्तर काय येते. जर तुम्हाला डाऊट वाटत असेल तर आपण हे बघा इथं बघूया. ईचा नंबर बघा, इथं ईचा नंबर किती आहे, इथं 5 आहे आणि एनचा नंबर किती आहे, 14 आहे. मग 14 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे, तर +9चाच फरक आहे. आणि इथं बघा एनचा नंबर आणि डब्ल्यूचा नंबर किती आहे, 23 आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा किती बघा +9चाच फरक आहे. मग डब्ल्यू ह्याच्यामध्ये हे 23 मध्ये 9 मिसळा, 23 मध्ये 9 मिसळल्यानंतर किती येते, 32. आणि 32व्या नंबरचं लेटर कुठलं येते, 32व्या नंबरचं लेटर येणार कुठलं. आता डब्ल्यू ला नंबर किती दिलेला आहे, 23 दिलेला आहे. तर बघा 24, 25, 26, 24, 25, 26, 27 ला ए येणार, 28 ला बी येणार, 29 ला सी येणार, 30 ला डी येणार, 31 ला ई येणार, 32 ला एफ येणार. म्हणजे इथं सी एफ आणि सी एफ ऑप्शन मध्ये आहे का नाही, ह्याच्यामध्ये सी एफ आहे, तेच त्याचं बरोबर येणार. पुढचं सुद्धा तुम्ही काढू शकताय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 कशा पद्धतीनं सोडवायचा तो बघा. तर इथं काय नंबर टाकून घ्या. झेडचा नंबर किती आहे, 26 आहे. डब्ल्यूचा नंबर किती आहे, 23 आहे. यूचा नंबर किती आहे, 21 आहे. टीचा नंबर किती आहे, 20 आहे. क्यूचा 17 आहे. ओचा 15 आहे. एनचा 14 आहे. केचा किती नंबर आहे, 11 आणि आयचा नंबर 9 आहे. तर हे पद पहिलं पद, हे झालं दुसरं पद आणि हे झालं तिसरं पद. आपल्याला चौथं पद काढायचं आहे. तर बघा झेडचा नंबर किती आहे, हे बघा पहिल्या पदामधील हे पहिलं अक्षर कुठलं, झेड. पहिल्या पदामधील पहिलं अक्षर कुठलं, झेड. आता त्या झेडचा नंबर किती दिलाय, 26 दिलाय. दुसरं पद, इथं दुसरं पद दिसतंय, त्या दुसऱ्या पदामधील पहिलं अक्षर कुठलं, हे टी दिलंय बघा. टीचा नंबर किती दिलाय, 20 दिलेला आहे. मग आपण काय करायचं, ह्या 26 आणि 20 मध्ये फरक कितीचा आहे, तर -6चा फरक आहे. बरोबर आहे की नाही. 26 मधनं 6 जर गेलं तर 20 राहते, म्हणजे -6चा फरक आहे. मग बघा 26 त्यानंतर 20 मधनं काय बघा, 20 मधनं 6 घालवलेला आहे, म्हणजे -6 केलेला आहे, 14 आलेला आहे. 20 मधनं -6 केलं की किती येते, तर हे 14 येते. तसंच या 14 मधनं -6 करा, 14 मधनं -6 केलं तर उरतंय किती, 8 येते. आणि 8व्या नंबरला कुठलं लेटर येते, कुठलं अक्षर येते, एच येते. एच न कुठलं बघा, एच न कुठलं पर्याय चालू आहे, ह्यो पण पर्याय चालू आहे, हे पर्याय चालू आहे. ह्या दोघांपैकीच एक उत्तर येणार. हे दोन पर्याय तरी निघून गेलेलं आहेत. त्यानंतर काय करायचं बघा, त्यानंतर आता करायचं काय पुढं, हे जे तुम्हाला दिसते हे बघा, पहिल्या पदामध्ये हे दुसरं अक्षर डब्ल्यू दिसते. हे कुठलं पद आहे, दुसरं पद आहे, त्याच्यामध्ये हे पहिलं अक्षर क्यू दिसते. हे तिसरं पद झालं. तिसऱ्या पदामधील हे दुसरं अक्षर के, ह्यांचा संबंध लावायचा. डब्ल्यू क्यू के. डब्ल्यूचा नंबर किती आहे, 23 आणि ह्याचा नंबर किती आहे, 17. काय केलेलं आहे, 23 मधनं किती घालवलेलं आहे, 17 येते, तर -6 केल्यानंतर 17 केलेला आहे. 17 मधनं तुम्ही 6 घालवा. बघा ह्या 17 मधनं 17चा नंबर, ह्या 17 मधनं 6 गेल्यानंतर 11 राहते. तसंच ह्या 11 मधनं 6 घालवा. आता 11 मधनं 6 गेल्यानंतर येते किती, 5. आणि 5व्या नंबरला लेटर कुठला असते, ई. मग एच ई न सुरुवात असणारा ऑप्शन क्रमांक 2 आहे. त्यामुळे तेच त्याचं बरोबर उत्तर आहे. थोडं सोडवायची सुद्धा गरज लागत नाही आहे आपल्याला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कशा पद्धतीने सोडवायचा तो. दिलेला काय, GSQ. G चा नंबर 7 आहे, एस चा नंबर 19 आहे, क्यू चा नंबर 17 आहे, एफ चा नंबर 6 आहे, टी चा नंबर 20, T20 स्पर्धा, पी चा नंबर 16, प्रिन्स 16 वर्षाचा होता, ई चा नंबर किती, 5 आहे, यू चा नंबर 21 आहे, ओ चा नंबर 15 आहे, डी चा नंबर 4 आहे, व्ही चा नंबर 22, कारण यू चा नंबर किती आहे, 21 आहे, युव्ही 21, 22, यांचा नंबर 14 आहे. हे नंबर तुम्हाला एकदा झालं, तुम्हाला लगेच क्लिअर होऊन जाईल. हे पहिलं पद म्हणायचं, हे दुसरं पद, हे तिसरं पद, हे चौथं पद. एवढं क्लिअर झालं. त्यानंतर हे बघा, त्या पहिल्या पदामधील पहिलं अक्षर घ्यायचं, दुसऱ्या पदामधील पहिलं अक्षर, तिसऱ्या पदामधील पहिलं अक्षर, चौथ्या पदामधील पहिलं अक्षर, ह्यांच्यामध्ये काय असं वेगळं केलेलं आहे बघायचं. बघा ह्याचा 7 नंबर आहे, ह्याचा 6 नंबर आहे, ह्याचा 5 नंबर आहे, ह्याचा 4.
म्हणजे एक एक ना कमी करत आलोय. 7 6 5 4 पुढलं येणार तिथं 3 नंबरचं कुठलं, 3 नंबरला कुठलं लेटर असते, कुठलं अक्षर 3 नंबरला सी असतोय. सी न कुठला पर्याय चालू आहे, सी ह्यो एक पर्याय चालू आहे आणि ह्यो एक पर्याय चालू आहे. म्हणजे हा पर्याय आणि हा पर्याय तरी निघून गेला. ठीक आहे. त्यानंतर काय बघा, हे दुसरं अक्षर, इथलं दुसरं अक्षर ह्याचा नंबर 19 आहे. हे दुसरं अक्षर ह्याचा नंबर 20 आहे. हे दुसरं अक्षर त्याचा नंबर 21 आहे. हे बघा, हे दुसरं अक्षर ह्याचा नंबर किती आहे, 22 आहे. म्हणजे एक एक वाढवत निघालोय. येणार इथं 23 नंबरला 23 नंबरचा, आणि 23 नंबर कुणाचा आहे, डब्ल्यूचा. सी डब्ल्यू न ऑप्शन बघा चालू आहे. ह्यो एकच ऑप्शन नंबर 4. त्यामुळे तेच त्याचं बरोबर उत्तर आहे. आणि पुढे आपल्याला सोडवायची गरज सुद्धा लागत नाही. आपला वेळ ह्याच्यामध्ये वाचून जातोय. तर बघा, क्वेश्चन नंबर 5वा तुम्ही सोडवण्याचा पहिला प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 5वा सुद्धा आयएमपी प्रश्न आहे. अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतोय. इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. तर तुम्ही पहिल्यांदा प्रश्न सोडवायचं, सुटत नसेल तर त्याचं सोल्युशन बघा. आणि हे लेक्चर तुम्हाला जर आवडत असेल तर त्याला एक लाईक तुम्ही करू शकताय. त्याच पद्धतीने तुम्हाला कुठलेही डाऊट असतील, जर तुम्हाला काही कळत नसेल तर तुम्ही बघा कमेंट करून मला विचारू शकताय. आणि चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा, कारण मी मॅथचा पूर्ण सिलेबस कंप्लीट करणार आहे. आणि जेव्हा पण मी लेक्चर टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम येऊन मिळेल. त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तिथे एक घंटी असते बेल आयकॉनची, तिला सुद्धा तुम्ही तिथं प्रेस करा. तर प्रश्न क्रमांक 5वा कशा पद्धतीने सोडवायचा तो बघा. काय दिलेलं आहे ह्या पहिल्या पदामध्ये, हे जे संपूर्ण आहे याला पहिलं पद म्हणायचं. ह्याच्यामध्ये काय दिलंय, D1S. डी चा नंबर किती आहे, 4 असतोय. इथं तर 1 दिलाय. आणि एस चा नंबर किती असतोय, 19 असतोय. जी चा नंबर किती आहे, 7 आहे. व्ही चा नंबर 22 आहे. जे चा नंबर 10 आहे. वाय चा नंबर किती आहे, 25 आहे. एम चा 13 आहे. इथं मध्ये 16 आहे. बी चा नंबर 2 आहे. हे तुम्हाला दिसतंय 1 4 9 आणि 16 काय आहे त्या 1 4 9 16 ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. तर काय बघा, 1 काय आहे, 1 चा वर्ग आहे. 4 कुणाचा वर्ग आहे, 2 चा वर्ग आहे. 9 कुणाचा वर्ग आहे, 3 चा वर्ग आहे. 16 कुणाचा वर्ग आहे, तर 4 चा वर्ग आहे. मग येणार पुढे येणार मध्य जी संख्या येणार ती 5 चा वर्ग येणार. किती येणार, 5 चा वर्ग किती असतोय, 25 असतोय. मग 25 कुठल्या कुठल्या ऑप्शन मध्ये, ह्याच्यामध्ये आहे, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आहे. हे ऑप्शन तरी निघून गेलेला आहे. आता आपण इथं चालू करूया. बघा, या पहिल्या पदामधलं हे पहिलं अक्षर डी दिसतंय. हिथं बघा दुसऱ्या पदामध्ये हे दुसरं पद, त्याच्यामधलं पहिलं अक्षर जी, त्यानंतर हे तिसरं पद, त्याच्यामधलं पहिलं अक्षर हे जे, आणि हे चौथं पद, ह्याच्यामधलं पहिलं अक्षर किती आहे, एम. ह्यांचा आपण संबंध लावूया. म्हणजे यांच्या नंबर वरनं काही ना काहीतरी येणार आहे. बघा, ह्याचा नंबर 4 आहे, ह्याचा 7 आहे. 4 आणि 3, 4 अधिक 3 किती येते, 7. 4 अधिक 3 7. 7 अधिक 3 7 अधिक 3 10. 10 अधिक 3 13. म्हणजे अधिक 3 असं केलेलं आहे. आता तुम्ही 13 अधिक 3 करा, 13 अधिक 3 करा. 13 अधिक 3 येणार किती, 16 येणार. आणि 16व्या नंबरला कुठलं लेटर असते, प्रिन्स, पी. मग पी न ऑप्शन कुठला चालू आहे, तर पहिला आणि तिसरा आहे. दुसरा ऑप्शन निघून गेला. आता बघा इथं हे तिसरं लेटर बघा, 19 येते. 19 22 25 ह्याच्यामध्ये पण 3 मिसळलेला आहे. तुम्ही आता ह्या शेवटी 2 मध्ये 3 मिसळा. 5 नंबरचं लेटर, 5व्या नंबरचं लेटर कुठलं येते, ई येते. तर P25E ऑप्शन क्रमांक तिसरं हे त्याचं बरोबर उत्तर येते. बघा, नंबर टाकायचं आणि त्या नंबर मध्ये काय बघा लॉजिक लावायचं. काहीतरी कुठली तरी संख्या मिसळलेली असते किंवा कुठली तरी संख्या कमी केलेली असते. एवढंच ह्याच्यामध्ये लॉजिक असते, वेगळं असते ह्याच्यामध्ये काही नसते. तुम्ही फक्त एबीसीडीचं नंबर पाठ हे केलंच पाहिजे. त्याच्यासाठी ट्रिक्स मी ऑप्शन क्लास नंबर 6 मध्ये दिलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6वा बघा, 6व्या नंबरचा प्रश्न सोडवायचा कसा. आता इथं तर पहिली गोष्ट बघूया आपण, नंबर वरनं बघूया. हे पहिल्या पदामध्ये हे नंबर दिसतोय 23, दुसऱ्या पदामध्ये 25 दिसतोय, याच्यामध्ये 28 दिसतोय. हे आता इथं प्रश्नचिन्हाच्या जागी काय हे आपल्याला सांगायचं आहे. इथं बघा, इथं नंबर 37 दिसतोय, इथं नंबर 43 दिसतोय. पहिल्यांदा नंबर वरनं लिंक लावूया ह्याची किंवा लॉजिक लावूया. कसं, 23 मध्ये अधिक 2 केलेला आहे, 25 मध्ये अधिक 3 केलेला आहे. आता आपण 28 मध्ये अधिक 4 करूया. बघा, इथं अधिक 2 अधिक 3, आता अधिक 4 करूया. अधिक 4 केल्यानंतर 28 मध्ये अधिक 4 केल्यानंतर येते किती, 32 येते. 28 मध्ये 4 केल्यानंतर 32 येते. पुढे सुद्धा चेक करायचं. 32 मध्ये किती केलं पाहिजे, ह्या 32 मध्ये किती मिसळलं पाहिजे, आता अधिक 5, 32 आणि 5 37 येते काय, तर येते. आणि 37 मध्ये किती मिसळायला पाहिजे, अधिक 6 केल्यानंतर 43 येते. 37 अधिक 6 43. म्हणजे आपण लावलेलं लॉजिक हे बरोबर आहे.
म्हणजे इथं काय येणार 32 येणार आणि 32 फक्त एकाच ऑप्शन मध्ये आहे, त्यामुळे ह्याचा ऑप्शन क्रमांक 2 हेच उत्तर आहे. पुढे सोडवायची सुद्धा गरज लागत नाही, तिथे वेळ घालवायची सुद्धा गरज नाही. तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुम्ही ते चेक करू शकताय, चेक करून सुद्धा बघा. तर त्यानंतर सातवं प्रश्न बघा, 7 नंबरचा प्रश्न. ह्या पद्धतीचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा तो पहिल्यांदा बघा. हे अशा पद्धतीचं जर प्रश्न आलं तर पहिल्यांदा नंबर कडे बघायचं. ह्या पहिल्या पदामध्ये जो नंबर दिलाय ना, ह्या पहिल्या पदामध्ये नंबर किती दिलाय 1 दिलाय. दुसऱ्या पदामधला नंबर बघा 8 दिलाय. आता तिसरं पद आपल्याला काढायचं आहे. चौथ्या पदामध्ये नंबर 64 दिलाय आणि या पाचव्या पदामध्ये जो नंबर दिलाय तो 125 दिलाय. बघितल्याबरोबर आपल्याला समजलं पाहिजे की ही कुठल्या ना कुठल्या तरी संख्येचं घन आहेत, म्हणजे ह्या संख्या पूर्ण घन संख्या आहेत. हा जो 1 आहे ना, हा 1 चा घन आहे, हा 8 आहे, हा 2 चा घन आहे. साहजिकच इथं 3 चा घन असतोय 27 येणार. म्हणजे बघा W27 येईल किंवा X27 येईल, हे 2 ऑप्शन तरी निघून गेलेलं आहे. तर आता काय येते ते बघूया. 64 काय आहे, 64 4 चा घन आहे आणि 125 काय आहे 5 चा घन आहे. आता आपण इथं लेटरला नंबर देऊया. S चा नंबर 19 असतोय, U चा नंबर 21 असतोय. इथं किती येईल ते आपल्याला काढायचं आहे, कुठलं लेटर येईल ते, कुठलं अक्षर येईल ते आपल्याला काढायचं आहे. Y चा नंबर बघा 25 असतोय आणि A चा नंबर किती असतोय 1 असतोय. 19 अधिक 2 किती येते बघा, 19 मध्ये अधिक 2 केलेला आहे. 21 अधिक आपण जर 2 केलं तर 21 आणि 2 23. 21 अधिक 2 23, 21 अधिक 2 23 आणि 23व्या नंबरला कुठलं लेटर येतंय 23 कोणाचा नंबर आहे तर W चा आहे. W27 हे उत्तर असणार. ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. आपण पुढे सुद्धा चेक करूया. 23 अधिक 2 25 येते, 25 अधिक 2 1 येणार, कारण एबीसीडी झेड पर्यंत समाप्त होत्या 26. त्यामुळं कारण बघा काय बघा, इथं 25 हे Y चा नंबर दिलेला आहे बघा. Y चा नंबर 25 दिलाय, ते 2 लेटर सोडून बघा. हा झेड 26 नंबरला 1 झालं आणि ए ला 2 झालं. त्यामुळं हे अशा पद्धतीनं 2चा फरक आहे त्याच्यामध्ये, हे समजून घ्या तुम्ही. त्यामुळे ह्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 हे येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 कशा पद्धतीनं सोडवायचा तो बघा. काय दिलेला आहे NPR. यांचा नंबर किती आहे NPR बघा. यांचा नंबर 14 आहे, P चा नंबर किती आहे 16 आहे, R चा नंबर 18 आहे, T चा नंबर 20 आहे, V चा नंबर 22 आहे, X चा नंबर किती असतोय 24 असतोय, Z चा नंबर 26 आहे, B चा नंबर 2 आहे, D चा नंबर 4 आहे. हे प्रश्नचिन्हाच्या जागी काय आहे ते आपल्याला काढायचं आहे. L चा 12 नंबर आहे, N चा 14 आहे, P चा 16 आहे. हे खाली मी एबीसीडी दिलेले आहे मुद्दामून, आणि त्याचा नंबर सुद्धा तुम्ही चेक करा. खरं नंबर ज्यावेळी तुम्हाला पाठ असतील ना, ते चेक करायची सुद्धा काय गरज नाही. तुम्ही फटाफट नंबर लिहून टाकू शकता आणि एकदम फास्ट मध्ये उत्तर सोडवू शकताय. तर बघा, हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे, हे तिसरं पद आहे, चौथं पद आपल्याला काढायचं आहे आणि हे झालं 5वं पद. आता ह्याच्यामधलं हे पहिलं लेटर कुठलं N चा क्रमांक किती आहे 14 आणि दुसऱ्या पदामधलं पहिलं जे अक्षर आहे ते किती आहे 20 आहे. ह्या दोघांचा संबंध लावायचा. 14 आणि 20 मध्ये फरक किती आहे, 14 आणि 20 मध्ये फरक कितीच आहे तर अधिक 6 केलेला आहे. परत 20 आणि 26 मध्ये बघा, तिसऱ्या पदामधलं पहिलं लेटर पहिलं अक्षर घ्यायचं. 20 आणि 26 मध्ये फरक कितीचा आहे तर अधिक 6 केलेला आहे. मग 26 मध्ये सुद्धा अधिक 6 करा, 26 मध्ये अधिक 6 करा, येणार किती 26 मध्ये अधिक 6 केल्यानंतर 32 येणार किती 32 येणार. तर एबीसीडी मध्ये तुम्ही म्हणणार 32 हे नसते, एबीसीडी मध्ये 32 नसते असते बघा. ह्या झेडला तुम्ही काय बघा 26 नंबर दिला तर ए ला 27 झाला, बी ला 28 झाला, सी ला 29 झाला, डी ला 30 झाला, डी ला 30 झाला, परत काय बघा ई ला 31 झाला आणि एफ ला 32 नंबर. म्हणजे इथलं पहिलं अक्षर येणार ते एफ आणि एफ न पर्याय फक्त एकच आहे, ऑप्शन क्रमांक 4 हेच त्याचं बरोबर उत्तर येणार आहे. तुम्ही पुढे सुद्धा सोडवू शकताय, पुढे सुद्धा त्याच पॅटर्न तुम्ही सोडवून बघा, त्याचं उत्तर हे ऑप्शन क्रमांक 4च येते. तर बघा, अशा पद्धतीने वेळ वाचवायचा कसा हे मी तुम्हाला सांगत आहे. तर ठीक आहे, मी फक्त एका लेटरवरनं म्हणजे पहिलं अक्षर मला कळालं की एफ येते आणि एफ बाकी कुठल्याही बघा इथं ऑप्शन मध्ये नाही, कुठल्याही पर्यायामध्ये एफ नाही. मग एफ न चालू होणार एकच ऑप्शन आहे, त्यामुळे तेच त्याचं उत्तर असणार आहे आणि आपलं एफ हे आलेलं आहे. त्यामुळे मी तेच इथं काय केलेलं आहे सिलेक्ट केलेलं आहे. त्यामुळे पुढे मी सोडवत बसलेलो नाही, कारण पुढे सोडवत बसला तर तुमचा वेळ हा जाणार आहे. त्यामुळे बघा, सोडवत असताना इकडं ऑप्शनकडे पण लक्ष द्यायचं, ऑप्शनकडे पण लक्ष द्यायचं, कारण एक एक प्रश्न फक्त 30 ते 40 सेकंदामध्ये सुटणारा असतो आणि जर सर्व बघत गेलं तर ह्याची 2-3 मिनिटं सुद्धा तुमची जाऊ शकतात. उत्तर बरोबर येईल आणि 2-3 मिनिटं जाऊन काय म्हणजे
काय होणार आहे, कारण तुमचा पेपर मग टाइम तुमचा संपून जाईल. जर समजा एखाद्या प्रश्नाला तुम्ही 2-3 मिनिटं लावली तर तुमचा वेळ संपून जाणार आहे. तुमचं काय बघा प्रश्न 90 प्रश्न होणारच नाही त्या वेळेमध्ये. त्यामुळे तुम्ही काय बघा कमी वेळामध्ये कसे प्रश्न सोडवायचे हे इथून शिकून घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 कशा पद्धतीने सोडवायचा बघा. पहिल्यांदा बघा एबीसीडी कडे सुद्धा लक्ष द्या. या प्रश्नाकडे बघितल्यानंतर असं लक्षात येते म्हणूनच मी ह्या पद्धतीची एबीसीडी लिहितोय. जी खाली पद्धतीची मी जी एबीसीडी लिहिलेली का लिहिलेली आहे ते त्यासाठीच लिहिलेलं आहे, कारण एझेड कडे बघितल्यानंतरच मला लक्षात येते. ह्याच्यासाठी काय पाहिजे, सराव. बघा एखादा प्रश्न कशा पद्धतीचा पडलाय आणि कशा पद्धतीचा प्रश्न आहे, मी किती बाबा सेकंदात सोडवू शकतोय, हे कशावरून आपल्याला कळते माहिती आहे काय, फक्त आणि फक्त तुमचा जर सराव असेल तरच. कारण बघितल्याबरोबर असं लक्षात येते ए झेड, ए च्या समोर झेड असते, ए च्या समोर झेड असते. खाली बघा एबीसीडी जी खाली दिलेले आहेत ना त्याच्यामध्ये मी लिहित आहे आता ए च्या समोर झेड असते, ए च्या समोर झेड असते. एम एन इथे शेवटी दिले बघा, इथे एम च्या समोर एन आहे. बी वाय, बी च्या समोर काय बघा वाय. एक डाव्या बाजूचं घेतलंय म्हणजे ह्या बाजूचं एक घेतलंय, एक उजव्या बाजूचं ह्या बाजूचं एक घेतलंय. त्यानंतर एल ओ इथे दिसतंय का नाही, एल च्या समोर ओ. त्यानंतर सी एक्स ह्या बाजूचं सी च्या समोर एक्स. आता येणार केपी कुठल्या ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. किती सेकंदात हे प्रश्न सुटते बघा. तुम्हाला पेन आणि पेपर हात लावायची सुद्धा गरज नाही आहे. ठीक आहे. तर त्यानंतर प्रश्न क्रमांक 10व्या नंबरचा प्रश्न कसा सोडवायचा तो बघा. तर आर ई दिलेला आहे. आर चा नंबर किती आहे 18 आणि ई चा नंबर किती आहे 5. पी चा नंबर किती आहे 16, जी चा नंबर 7, एम चा नंबर 13, जे चा नंबर किती येतोय, जे चा नंबर 10 येतोय. त्यानंतर आय चा नंबर 9 येतोय आणि एन चा नंबर किती येतोय 14 नंबर येतोय. बघा गेल्यानंतर आपल्या असं लक्षात येते बघा, हे पहिलं पद, हे दुसरं पद, हे तिसरं पद, हे चौथं पद आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल म्हणजेच 5वं पद आपल्याला काढायचं आहे. आता हे जे पहिलं अक्षर आहे पहिल्या पदामधील त्याचा संबंध काय बघा दुसऱ्या पदामधील पहिल्या अक्षराशी, तिसऱ्या पदामधील पहिल्या अक्षराशी आणि चौथ्या पदामधील पहिलं अक्षर घ्यायचं आणि त्यांच्यामध्ये काय लॉजिक लावलेले आहे ते आपण बघायचं. हे बघा इथं 18, आर चा नंबर किती असतोय 18 असतोय. इथं किती आहे 18 आणि इथं किती झाले 16, म्हणजे 2 काय केलेला आहे कमी केलेला आहे, 2 वजा केलेला आहे. मग 16तून त्यानंतर किती वजा केलेला आहे 3 वजा केलेलं आहे. 16तून 3 वजा केले की 13 येते. 13तनं 4 वजा केले बघा, 13तनं 4 वजा केले की 9 येते. आता 9तनं किती वजा करणार 5 वजा करणार. 9तनं 5 वजा, कारण का पहिल्यांदा 2 वजा केलेला आहे, इथं 2 दिसते काय, त्यानंतर 3 वजा केलेला आहे, त्यानंतर 4 वजा केलेला आहे, म्हणून 9 मधनं 5 वजा करा. 9तनं 5 गेले तर येते किती, तर 9तनं 5 गेले की 4 येते आणि 4 नंबरचं लेटर कुठलं असते टी, म्हणजे उत्तर तुमचं डी न चालू होणार. म्हणजे हे तरी येईल किंवा हे येईल, हे 2 ऑप्शन तरी निघून गेलेलं आहे. त्यानंतर इथं बघूया बघा, ह्या ई चा नंबर किती आहे 5, त्यानंतर जी चा नंबर किती आहे 7, काय केलेला आहे 2 अधिक केलेला आहे. त्यानंतर जी आणि जे मध्ये बघा 7 आणि इथं नंबर दिलाय 10 म्हणजे अधिक 3 केलेला आहे. त्यानंतर जे आणि एन मध्ये बघा, जे चा नंबर 10 आहे आणि एन चा नंबर 14 आहे, अधिक 4 केलेला आहे. मग 14 मध्ये आता किती करणार अधिक 5 करणार. बघा की इथं अधिक 2 केलेला आहे, अधिक 3 केलेला आहे, अधिक 4 केलेला आहे, साहजिकच अधिक 5 करणार. मग 14 अधिक 5 किती येते, तर 14 आणि 5 19 येते आणि 19 नंबर कुठल्या लेटरचा आहे कुठल्या अक्षरचा, यस, म्हणजे उत्तर येणार डी एस. ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 हा कशा पद्धतीने सोडवायचा आहे तो बघा. इथं काय दिलेलं आहे बघा, पहिलं पद ए झेड वाय कुठे दिसते बघा, इथं दिसते बघा, हे ए दिसतोय, इथं झेड दिसतोय, वाय दिसतोय. इथं एक आकृती तयार होते बघा, हे ए झेड वाय अशी एक आकृती तयार होते. खाली एबीसीडी मध्ये लक्ष द्या. ए झेड वाय. त्यानंतर सी एक्स डब्ल्यू कुठे आहे बघा, सी एक्स डब्ल्यू, हे सी आहे, हे एक्स आहे, हे डब्ल्यू आहे, अशी एक आकृती तयार होत्या. त्यानंतर ई व्ही यू, ई कुठं आहे, इथं ई आहे, इथं व्ही आहे, इथं यू आहे, ई व्ही यू अशा पद्धतीने काय होते एक आकृती तयार होते ई व्ही यू मध्ये. त्यानंतर जीटीएस, त्यानंतर बघा लक्षात येणार इथं हे जीटीएस अशा पद्धतीने एक आकृती तयार होते बघा. इथं ए झेड वाय, त्यानंतर हे मधलं एक लेटर सोडून घेतलेलं आहे सी एक्स डब्ल्यू, त्यानंतर हे मधलं एक लेटर सोडून घेतलेलं आहे ई व्ही यू, त्यानंतर मधलं एक लेटर सोडून घेतलेलं आहे जीटीएक्स,
काय घेतलेला आहे GTX. आता एक लेटर सोडा, एक अक्षर सोडा आणि येणार IRQ. ऑप्शन नंबर 3. व्यवस्थितरित्या प्रश्न बघायचा आणि सोडवायचा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12व्या नंबरचा प्रश्न बघा कशा पद्धतीनं सोडवायचा तो. काय दिलेला आहे BXD दिलेला आहे पहिलं पद. आपण नंबर लिहूया. B चा नंबर 2 असतोय, X चा 24 असतोय, D चा 4 नंबर असतोय, E चा नंबर किती असतोय 25 असतोय, U चा 21 असतोय, G चा 7 असतोय, H चा 8 असतोय, R चा 18 असतोय, J चा 10 नंबर असतोय. आणि हे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते आपण काढायचं आहे. आता बघा हे पहिलं पद, हे दुसरं पद, हे तिसरं पद. पहिल्या पदामधील हे पहिलं अक्षर आणि दुसऱ्या पदामधील पहिलं अक्षर, त्यानंतर दुसऱ्या पदामधील पहिलं अक्षर आणि तिसऱ्या पदामधील पहिलं अक्षर, या सर्वांच्या मध्ये काही ना काहीतरी लिंक आहे. बघा ह्याचा क्रमांक किती आहे 2 आहे आणि ह्याचा क्रमांक किती आहे 25 आहे. जर असं नसेल, जर असं सुटत नसेल तर काहीतरी वेगळं काहीतरी दिलेलं आहे. समजा बघा 2 आणि डायरेक्ट 25 झालेला आहे, 2 आणि डायरेक्ट 25 म्हणजे, आणि 25 नंतर डायरेक्ट काय बघा इथं 8 झालेला आहे, म्हणजे इथं काहीतरी संबंध लागत नाही. संबंध लागत नसेल तर दुसरं लगेच ह्याच्यामध्ये लॉजिक वापरायचं. कसं, डायरेक्ट ABCD कडे बघा. पहिल्यांदा BXD इथे एक आकृती तयार होत्या बघा. BXD हे B आहे, हा X आहे आणि हा D आहे बघा. अशा पद्धतीने आकृती तयार होत्या अशी. नंतर EUG अशा पद्धतीने इथं एक आकृती तयार झाली. त्यानंतर HRJ अशा पद्धतीने आकृती तयार झाली. येणार काय KOM ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने बघायचं आणि फास्ट सोडवण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे ABCD ही अशाच पद्धतीने लिहून घ्यायची जशी मीनं लिहिलेली आहे ती. ABCD M पर्यंत लिहायची, त्यानंतर खाली तिच्या N लिहायचं आणि त्यानंतर परत असं इकडं Z लिहायचं. अशाच पद्धतीने ABCD लिहायची. प्रश्न क्रमांक 13वा बघा. 13 नंबरचा प्रश्न कसा सोडवायचा तो. काय दिलेला आहे DGM. D चा नंबर किती आहे DGM. D चा नंबर 4 आहे, G चा नंबर 7 आहे, M चा नंबर 13 आहे. आपण पेन चेंज करूया. तर G चा नंबर 7 आहे, K चा नंबर किंग्ज 11 पंजाब, R चा नंबर 18 आहे, J चा नंबर 10 आहे, O चा नंबर 15 आहे, W चा नंबर 23 आहे, M चा 13 मै 13 हिरो, S चा नंबर 19 आणि B चा नंबर 20. आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी काय ते आपल्याला काढायचं आहे. बघितल्यानंतर बघा इथलं हे पहिलं लेटर कुठलं, हे D, त्यानंतर हे पहिलं लेटर G, त्यानंतर हे J, त्यानंतर M. ह्यांच्यामध्ये आपण लिंक लावूया, ह्यांच्यामध्ये आपण लिंक लावून घेऊया. बघा इथं मी नंबर दिलेला आहे, इथं 4 आणि इथं किती आहे 7. 4 अधिक 3 7 येते. त्यानंतर 7 आणि 10 मध्ये काय केले अधिक 3 केलेला आहे. 10 आणि 13 मध्ये काय केलेलं आहे अधिक 3 केलेला आहे. तसंच ह्याच्यामध्ये अधिक 3 करूया. 13 मध्ये अधिक 3 केल्यानंतर येते किती 16. आणि 16व्या नंबरला कुठलं लेटर असते, कुठलं अक्षर असते तर P असते. P न कुठलं बाबा ऑप्शन चालू आहे, ह्यो एक चालू आहे आणि ह्यो एक चालू आहे. त्यामुळं त्याचं हे आणि हे तर उत्तर नसणार. आता बघायचं जरा हित मध्ये बघा P नंतर हित मध्ये W दिलेला आहे. ऑप्शन कडे बघा मध्ये W दिलाय आणि हित सुरुवातीचं पहिलं अक्षर P आलेलं आहे आणि हित W आहे. म्हणजे PW हे येणारच आहे. तुमचं काय बघा उत्तर हे F येणार काय G येणार हे तुम्हाला कळालं पाहिजे. म्हणून तुम्ही काय बघा दुसऱ्या नंबरचं जे लेटर आहे किंवा अक्षर आहे त्यांच्यामध्ये लिंक लावत बसू नका. तुमचा वेळ कसा वाचवायचा बघा. तुम्ही डायरेक्ट काय करा, हे पहिल्या पदामधील जे तिसरं जे अक्षर किंवा लेटर आहे ना त्याचा काय बघा ह्याच्या तिसऱ्याशी, ह्या दुसऱ्या पदामधील जे तिसरं अक्षर आहे त्याचा संबंध तिसऱ्या पदामधील तिसऱ्या अक्षराशी आणि हे चौथ्या पदामधील तिसऱ्या अक्षराशी. आणि हित येणार काय 13 आणि 18 मध्ये कितीचा फरक आहे तर तुम्ही म्हणाल 13 अधिक 5 18 येते. त्यानंतर बघा ही 18 नंबर दिसतोय 18 आणि 23 मध्ये कितीचा फरक आहे अधिक 5 आहे. नंतर 23 आणि 20 मध्ये कितीचा फरक आहे 23 आणि 20 केलेला आहे. सॉरी जरा बघूया 13 आणि 18 त्याच्यामध्ये कमी कशा पद्धतीने झालेला आहे MSB झालेला आहे. MSB B चा नंबर सॉरी 20 येत नाही 2 येतोय तेच म्हणालोय. तर बघा 13 आणि 18 मध्ये 5 चा फरक आहे, 18 आणि 23 मध्ये 5 आहे, 23 आणि 2 म्हणजे 23 कोणाचा नंबर ह्याच्यामध्ये आहे तर 24 याचा झाला. तर ह्याच्यामध्ये 5 चा फरक कसा आहे तर 1 झाला, ह्यो 1 नंबर ह्याला घ्या, ह्याला 2 झाला, ह्याला 3 झाला, ह्याला 4 झाला, परत आणि A पासून चालू करायचं आणि B चा 5वा नंबर बरोबर आहे. म्हणजे आता
ह्याच्यामध्ये आता ह्या दोन मध्ये तुम्ही किती मिसळणार? 5 मिसळा. 2 आणि 5 7. 7 नंबरचं लेटर कुठलं असते? 7व्या नंबरला जी असते. PG म्हणजे काय बघा, शेवटी जी येणार आहे. शेवटी किती येणार आहे? जी. म्हणजे PWG हे येणार. PWG ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा हा प्रश्न मी कशा पद्धतीने सोडवलेला आहे तो तुम्ही जरा व्यवस्थितरित्या बघा. समजाय नसेल तर 2 वेळा ते बघा. तुम्ही बघा तुम्हाला समजेलच ते. मी वेळ तुमचा न घालवायसाठी हे जे मधलं जे लेटर आहे ना, मधलं अक्षर, यांच्यामध्ये लॉजिक लावलेलं नाही. कारण मधलं काय बघा, मला कन्फर्म झालं की W हे येणारच आहे. म्हणून मी डायरेक्ट काय बघा, हे तिसऱ्या ह्याच्यामध्ये लिंक लावायला गेलो, तिसऱ्या अक्षरांच्या मध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14वा कशा पद्धतीने सोडवायचा तो बघा. 14व्या नंबरचा प्रश्न दिलेलं काय? RLA. तर RLA पहिल्यांदा आपण ABCD कडे नंबर टाकूया. R कुठं आहे? R कुठं आहे? इथं आहे. इथं नाही लागत. चला डायरेक्ट नंबर टाकून घ्या. R चा नंबर 18, L चा नंबर 12, A चा नंबर 1, P चा नंबर किती आहे? 16, N चा नंबर किती आहे? N चा नंबर 14, B चा नंबर किती आहे? B चा नंबर 2 आहे, N चा नंबर 14, P चा नंबर 16, C चा नंबर 3 आहे. C चा नंबर 3. अशा पद्धतीने नंबर टाकून झाल्यानंतर हे झालं पहिलं पद, हे झालं दुसरं पद, हे झालं तिसरं पद. आता हे पहिल्या पदामधलं पहिलं अक्षर, दुसऱ्या पदामधील पहिलं अक्षर, आणि दुसऱ्या पदामधील पहिलं अक्षर आणि तिसऱ्या पदामधील पहिलं अक्षर ह्यांच्यामध्ये काय लॉजिक लागते ते बघायचं. बघूया आपण काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये. बघा काय केलेलं आहे. इथं याचा नंबर 18 आहे, याचा नंबर 18 आहे आणि ह्याचा नंबर 16 आहे. म्हणजे काय केलेलं आहे? -2 केलेला आहे. इथं 16 आहे आणि बघा इथं 14 आहे. 14 नंबर दिलेला आहे म्हणजे -2 केलेला आहे. म्हणजे -2 करायचं आहे. 14 मधनं -2 करा. 14 मधनं -2, 14 मधनं -2 केल्यानंतर येते 12 आणि 12व्या नंबरला L असते. 12व्या नंबरला L असते. L न कुठलं चालू आहे? ऑप्शन क्रमांक 3 फक्त L न चालू आहे आणि त्यामुळे तेच त्याचं उत्तर आहे. चेक करायची सुद्धा गरज नाही. तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही चेक करून सुद्धा बघू शकताय. त्यानंतर 15व्या नंबरचा प्रश्न बघा. 15व्या नंबरचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा तो काय दिलेला इथं? तर इथं दिलेला N चा क्रमांक NMS. N चा क्रमांक किती आहे? 14 आहे, M चा 13 आहे, S चा 19 आहे. याचा आपण नंबर टाकून घेऊया. Q चा नंबर 17 आहे, K चा 11, किंग्ज 11 पंजाब, P चा 16 नंबर, T20, I चा 9, M चा 13, W चा 23, G चा 7 आणि J चा 10 नंबर आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते काढायचं आहे. सर्व प्रश्न तुमच्या NMMS परीक्षेला आलेले आहेत. एक सुद्धा प्रश्न बाहेरचा वेगळा असा कुठलाही नाही. अशाच पद्धतीचे प्रश्न येणार आणि मी काय सांगितले तुम्हाला, ह्या म्हणजे टाईपचं 3 प्रश्न येतात, 3 क्वेश्चन येतात. किती येतात? 3 क्वेश्चन आणि ते 3 मार्काला येतात. म्हणजे तुमचे 3 मार्क पक्के आहेत आणि ते बघा व्यवस्थितरित्या जर तुम्ही याचा अभ्यास केला तर. काय दिलेला आहे इथं बघा, ह्याचा नंबर 14 दिलेला आहे, ह्याचा 17 दिलेला आहे. N आणि Q चा संबंध लावा. N आणि Q चा संबंध लावा म्हणजे +3 केलेला आहे, +3 केलेला आहे. Q आणि T चा संबंध लावा. Q चा नंबर 17 दिलाय, T चा नंबर 20 केलेला आहे, +3 केलेला आहे. T ह्या T चा आणि ह्या W चा संबंध लावा. ह्या W चा संबंध लावा. म्हणजे पहिलं अक्षर प्रत्येक पदामधलं पहिलं अक्षर घ्यायचं. इथं किती नंबर दिलाय? 20 दिलाय आणि इथं किती झालाय? 23. 20 + 3 23. म्हणून ह्या 23 मध्ये +3 करा. 23 + 3 किती येते? 23 + 3 येते 26. 23 + 3 येते 26 आणि 26व्या लेटरला बघा, 26व्या नंबरला असते झेड. झेड कुठल्या ऑप्शन मध्ये? ह्याच्यात आहे. एक ऑप्शन तरी निघून गेलेला आहे. लगेच तुम्ही ऑप्शन कडे लक्ष घ्यायचंच. त्यानंतर काय बघा, आपण काय बघा, दुसरं अक्षर बघूया. हे दुसऱ्या अक्षरचा नंबर किती दिलाय? 13 दिलाय. त्यानंतर ह्याच्यामधलं दुसरं अक्षर बघूया. या दुसऱ्या पदामधील ह्याचा नंबर दिलाय 11. म्हणजे किती केले? -2 केले. त्यानंतर K आणि I मध्ये संबंध लावूया. बघा हे 11 आणि 9 ह्याच्यामध्ये सुद्धा -2 केलेला आहे आणि I आणि J मध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा -2 केलेला आहे. म्हणून तुम्ही काय बघा, 7 मध्ये -2 करा. 7 मधून 2 गेले की 5 आणि 5व्या नंबरला कोण असतोय? E असतोय. ZE आणि ZE फक्त एकाच ऑप्शन मध्ये आहे बघा, ZE. पुढे हे G हे येणारच आहे, त्यामुळे पुढे चेक करायची काय गरज नाही आहे. त्यामुळे त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 हे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16वा. प्रश्न क्रमांक 16 हा सुद्धा सोपा प्रश्न आहे. काही त्याच्यामध्ये अवघड असं काही नाही आहे. बघा काय दिलेलं आहे? C आणि X बॉक्स मध्ये हा प्रश्न दिलेला आहे. CX इथं दिसते बघा, हे C आणि X एकमेकांच्या समोरासमोर आहेत बघा. EV एकमेकांच्या समोरच असणार आहेत. EV एकमेकांच्या समोर म्हणजे हे सोडून त्यानंतर EV घेतलेला आहे. त्यानंतर GT कुठं आहे? म्हणजे हे सोडून GT घेतलंय बघा, G च्या समोर T. त्यानंतर हे सोडून HS सोडून IR असलं पाहिजे, IR.
ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तुम्हाला बघा